नमस्कार. आपण तंदुरुस्त राहण्यासाठी आपली लाईफस्टाईल बदलत असतो, पण चहाचा एक कप बदलून बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा दिसून येईल. आणि जर या गवती चहाचा तुम्हाला फायदा दिसला तर आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. गवती चहा घालून केलेला चहा पावसाळ्यात आपण सहज करतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटतं. भाजी आणताना आपण गवती चहाची पात सहज बाजारातून आणतो किंवा काही हौशी लोक घरातल्या कुंडीत गवती चहा उगवतात. ह्याच गवती चहाचे फायदे आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया. गवती चहा ही एक लांब पातीची वनस्पती आहे. पान आणि ह्याचं तेल दोन्ही औषधासाठी वापरलं जातं. गवती चहा हा सामान्यतः काढा किंवा चहा करून पितात किंवा थेट त्वचेवर देखील लावतात. आता तुम्ही म्हणाल, या गवती चहाचे काय बरे असे फायदे आहेत जे तुम्ही आता सांगणार आहात, तर तेच आपण आता बघूया. गवती चहा चहा म्हणून किंवा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये चव वाढवायला याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ हर्बल टी मध्ये गवती चहाची पाने स्वादिष्ट चव यावी म्हणून वापरतात. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लेमन ग्रास टी ऑर्डन्स, साबण किंवा सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुगंध यावा म्हणून वापरला जातो. पहिला आहे अशक्तपणा पळून जाईल. आपल्या रक्तामध्ये निरोगी लाल रक्तपेशी किंवा हेमोग्लोबिन नसलं की अशक्तपणा येतो. जेव्हा लाल रक्तपेशींच्या अभावामुळे संपूर्ण शरीरातील ऊतींना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही, तेव्हा आपलं शरीर अधूनमधून कमकुवत किंवा थकलेलं दिसतं. शरीरातील लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढवण्याच्या प्रक्रियेत गवती चहा हा मदत करत असतो. गवती चहामध्ये असलेल्या फॉलिक ॲसिड, तांबे, थायमिन, लो यांसारख्या पोषक तत्वांमुळे हा फायदा होतो. या पातींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि औषधी गुणधर्म देखील आहेत. दररोज 30 दिवसांपर्यंत गवती चहा पिण्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन पॅक पेशींचं प्रमाण आणि लाल रक्तपेशींची देखील संख्या वाढू शकते. मग तुम्ही कशाची वाट पाहताय? खुशाल गवती चहा घालून चहा पिऊ शकता. वजन कमी करण्यात आपली मदत देखील करू शकते. आपल्या चयापचयाला मेटाबॉलिझम व्यवस्थित करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी गवती चहा डिटॉक्स चहा म्हणून जगभर वापरला जातो. गवती चहा पिऊन वजन कमी करण्याबद्दल बहुतेक संशोधन हे किस्से नसून खरंच एक विज्ञान आहे. गवती चहा हा एक नैसर्गिक लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. जर आपण रोज गवती चहा घ्याल तर आपण काही किलो वजन नक्कीच कमी करू शकता. आपण वजन कमी करण्यासाठी जेवण बदलतो, आपली लाईफस्टाईल बदलतो, पण चहाचा एक कप बदलून बघा. मग गवती चहा प्या, वजन कमी करा. उच्च रक्तदाब नियंत्रित करते. गवती चहा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक नैसर्गिक सूत्र आहे. पोटॅशियमने गवती चहा समृद्ध आहे, जो आपल्या शरीरात मूत्राचं उत्पादन वाढवतो, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं आणि रक्तदाब कमी देखील होतं, ज्याने यकृत शुद्ध करण्यात मदत होते. गवती चहा आतड्यांमधून कोलेस्ट्रॉलचं शोषण करतो म्हणून देखील ओळखला जातो, जेणेकरून संपूर्ण हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. गवती चहा पचन सुधारते. गवती चहा पोटात दुखणं, अस्वस्थ पोट आणि इतर पचनांच्या समस्यांवर उपाय म्हणून आश्चर्यकारकपणे आपलं काम करत असतो. गॅस्ट्रिक अल्सरच्या उपचारात गवती चहा प्रभावी असू शकतो. गवती चहातील आवश्यक तेलामुळे पोटातील अस्तरांना ॲस्पिरिनपासून वाचवण्यात देखील मदत होते. तेल म्हणजेच लेमन ग्रास ऑइल पचन सुधारण्यासाठी देखील वापरले जाते. त्वचेच्या आरोग्यासाठी गवती चहाचं अँटीसेप्टिक आणि तुरट गुणधर्म त्वचेचं आरोग्य सुधारतात. ह्यातलं तेल आपल्या त्वचेला एक उजळ टोन मिळवून देते आणि त्वचा चमकवते. चहा आपल्या शरीराची छिद्र निर्जंतुकीकरण करतात आणि ऊती मजबूत करतात. गवती चहाचा चहा प्या किंवा गवती चहाचा चांगला शॅम्पू आणि साबण देखील वापरा. केसाचं देखील आरोग्य वाढवतं. गवती चहा पिण्यामुळे तुमचे केस बळकट होऊ शकतात, ज्यामुळे केस गळती रोखता येऊ शकते. केसातला कोंडा कमी करण्यासाठी गवती चहाचं तेल चमत्कार करू शकतं. असं म्हणतात की केसांना हे तेल लावून 7 दिवसात केसातील कोंडा कमी केला जाऊ शकतो. दररोज वापरल्यास हे तेल सर्वात प्रभावी आहे. आपल्या शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये गवती चहाच्या तेलाचे काही थेंब घाला. गवती चहा बनवण्याची सोपी पद्धत. काळ्या किंवा हिरव्या गवती चहाची पात पाण्यात उकळवा. त्यात तुळशी, वेलची आणि आलं घालून करा.
मधुमेहावर देखील गवती चहा खूप उपयोगकारक आहे। गवती चहा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो, म्हणूनच मधुमेहाच्या आजाराच्या बाबतीत गवती चहा पीत असाल तर डॉक्टरांशी संपर्क साधा। त्याचप्रमाणे गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना गवती चहा टाळण्याचा सल्ला देखील दिला जातो। गवती चहाचे फायदे अनेक असले तरी त्याचा जास्त वापर करून आपल्याला तोटा देखील त्याचा होऊ शकतो, म्हणून जाणून घेऊया गवती चहाचे काही तोटे देखील। आपण गवती चहाचा वापर जास्त करत असलो किंवा प्रत्येक वेळेस गवती चहा जास्त प्रमाणावर घेत असल्यास आपल्याला जुलाब होण्याची देखील शक्यता असते, म्हणून त्याचा वापर प्रमाणात करावा आणि तसे झाल्यास काही काळ गवती चहापासून दूर देखील राहावे। चहा आपण का पितो? आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून, आणि गवती चहा गरम पेय असल्याने गरमीच्या दिवशी यात गवती चहा पिल्याने पोटदुखी देखील होऊ शकते, म्हणून गवती चहा शक्यतो थंडीच्या दिवसातच प्या। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन झाल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। धन्यवाद।